नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे उघड्यावर म्हणजे मातीवर किंवा माती वापरून जिथे शेती केली जाते तिथे तणांचा प्रादुर्भाव हा होतोच संपूर्ण जगामध्ये. तसं आपल्या देशातही होतो, आपल्या महाराष्ट्रात होतो. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की तणांचं नियंत्रण जर आपण वेळेवर केलं नाही तर जवळपास तुमच्या पीक उत्पादनामध्ये की तण खाई धन. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जर आपण आपलं जे धनरूपी आपलं उत्पादन आहे त्याची सुरक्षा केली नाही तणांपासून तर ही उत्पादनात घट ही होणारच आहे. म्हणजे याच विषयाला डोळ्यासमोर ठेवून आज कृषी दर्शन कार्यक्रमांतर्गत आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी आपण हा विषय निवडला आहे, खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन. आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला विषय दिसतोय, खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की 1950 साली जेव्हा आपल्या देशामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली होती, अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हा अमेरिकेतून आपण गहू आयात केला होता. PL 480 असं त्या वाणाचं नाव होतं आणि तो गहू निकृष्ट दर्जाचा गहू, काही लोक त्याला मिलो म्हणून पण आपण त्याला म्हणायचो. हा गहू जेव्हा आपण आयात केला, या गव्हासोबत तणांच्या बिया सुद्धा आपल्या देशामध्ये आल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाजर गवत, ज्याला काँग्रेस गवत म्हणून सुद्धा आपण संबोधतो किंवा आपण म्हणतो, हे गवत आपल्या देशामध्ये आलं आणि प्रचंड वाऱ्यासारखं हे संपूर्ण देशामध्ये पसरलं. नुसतंच पसरलं नाही तर जिथे जिथे लागवड झाली तिथे तिथे गाजर गवत उगवू लागलं आणि त्यामुळे अन्नधान्यांची घट होऊ लागली, उत्पादनात घट येऊ लागली. आणि याहीपेक्षा महत्त्वाचा धोका म्हणजे की हे जे गाजर गवत आहे, मनुष्य जर याच्या संपर्कात जर आला तर त्वचेचे विकार, श्वसनाचे विकार लोकांना होऊ लागले. इतकं हे घातक गवत आपल्या देशामध्ये या माध्यमातून आलं. अशा अनेक प्रकारचे तण आहेत की ज्यामुळे गुरांना सुद्धा हानी होऊ शकते. आपल्याला माहिती आहे धोत्रा जर गुरांच्या पोटामध्ये गेला तर अनेक अशी उदाहरणं आहेत की त्यामुळे गुरं दगावली आहेत, गुरं मेली आहेत आणि मनुष्याला सुद्धा याच्यापासून हानी होऊ शकते. अनेक प्रकारचे तण आहेत जे आपल्या शेतामध्ये उगवत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगाम, आता जो पाऊस सुरू आहे, या पावसामध्ये अनेक प्रकारची तणं उगवतात आणि मुख्य पिकांशी स्पर्धा करतात. तर स्पर्धा कशामध्ये करतात? 3 गोष्टींसाठी हे तण स्पर्धा करत असतात: अन्नद्रव्य, प्रकाश आणि पाणी, सूर्यप्रकाश. आणि तण हे नेहमी कणखर असतं, त्यामुळे पिकाचं अन्नद्रव्य हे लगेच उचलतं आणि तण भराभरा वाढतं आणि मुख्य पीक वाढत नाही आणि उत्पादनात घट येते. म्हणजे हा आजचा विषय संवेदनशील विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे. बरेच शेतकरी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आपण बघतो आणि त्यामुळे उत्पादनात घट येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर्जा. आजच्या जागतिक बाजारपेठेमध्ये उत्पादनाचा दर्जासुद्धा महत्त्वाचा आहे, त्यामुळे दर्जामध्ये सुद्धा आपण बघितलं की तो दर्जासुद्धा खालावतो. त्यामुळे तण व्यवस्थापन किती महत्त्वाचे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेल. आणि म्हणून आज हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण एक नव्हे तर 2 महानुभव तज्ज्ञांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम डॉक्टर SS पिंजारी. डॉक्टर पिंजारी हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी इथे अखिल भारतीय तण व्यवस्थापन योजना या विभागामध्ये कृषी विद्यावेत्ता म्हणजे ॲग्रोनॉमिस्ट या पदावर कार्यरत आहेत. आणि आजच्या विषयाला अनुसरून बरंच अनुभव त्यांच्या पाठीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्याची प्रचिती येईल, आपल्याला अनुभव येईल. त्यानंतर आपल्यासोबत आहे डॉक्टर आनंद गोरे. डॉक्टर गोरे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि सरांचा सुद्धा फार मोठा अनुभव आहे या विषयाला अनुसरून आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून कळेल. सर नमस्कार. आपल्या दोघांचंही कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, त्यामुळे दर्शकांना आपण पहिले फोन नंबर सांगूया म्हणजे ते थेट तुम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकतील. पहिले फोन नंबर सांगूया मंडळी. आमचे फोन नंबर नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा STD कोड अगोदर फिरवायचा आणि नंतरच फोन लावायचा आहे. दर्शकांना अजून माझी एक नम्र विनंती आहे की कार्यक्रम सुरू असताना जर आपल्याला फोन करून प्रश्न विचारायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग स्पष्ट आम्हाला प्रश्न विचारा, म्हणजे वेळेची बचत होईल. पिंजारी साहेब, आपल्यापासून सुरू करूया. सर, आता तसं महाराष्ट्रातले शेतकरी किंवा देशातील शेतकरी त्याला माहीत आहे की तण म्हणजे वीड म्हणजे काय आहे, पण याची शास्त्रीय व्याख्या काय सर? आणि खरीपामध्ये कोणकोणत्या पिकांमध्ये कोणकोणत्या तणांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, काय सांगता येईल? तण म्हणजे नको त्या ठिकाणी वाढणारी जी वनस्पती आहे, जी शेतकऱ्यांनी पेरलेली नाही, पिका व्यतिरिक्त असणारी, त्याला आपण तण म्हणता येईल. आणि खरीप हंगामामध्ये विविध प्रकारची तणं या ठिकाणी आढळून येतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. तर त्याच्यामध्ये आपण दर्शकांना दाखवू शकतो आपण त्यांना. त्याच्यामध्ये आघाडा आहे, कुंजरू आहे, गोखरू आहे, त्यानंतर मोठी दुधी, लहान दुधी, त्यानंतर कोंबडा आहे, तांदूळजा, माठ, त्यानंतर बारबडा, कपाळफुडी आहे, फुगा आहे, लाजाळू आहे, जंगली जूट आहे, कांगुनी, हजारदानी, त्यानंतर भुई आवळा, काटेरी
माठ आहे, त्यानंतर पाथरी आहे, दीपमाळ, चिकना, पेटारी, त्यानंतर कंबरमोडी ज्याला आपण एकदांडीसुद्धा म्हणतो, त्यानंतर बावची आहे, त्यानंतर केना आहे, वसनवेल आहे, जंगली धान आहे, मोठा चिमणचारा, त्यानंतर हरळीसुद्धा आहे आणि लव्हाळा हे अजून महत्त्वाचे आहेत जे या पिकांमध्ये खरीप पिकांमध्ये आढळून येतात आणि काही पिकांमध्ये आपल्याला परोपजीवी तण जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यामध्ये अमरवेल आहे, बंबाकू आहे, टारफुलासुद्धा या ठिकाणी ज्वारीमध्ये काही ठिकाणी दिसून येतो. बरोबर. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न विचारायचा होता की मगाशी मी प्रस्तावनेत सांगितलं की उत्पादनात घट येऊ शकते. बरोबर. तर हे तणांमुळे जर पिकात प्रादुर्भाव झालेला आहे तर ही घट कशा प्रकारे येऊ शकते? नाही, खरं म्हणजे आपण मगाशी सांगितलं की तणांमुळे पिकाच्या उत्पादनामध्ये जवळपास 30 ते 40% घट त्या ठिकाणी येत असते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की पिके आपण जेव्हा पीक घेत असतो त्यावेळेला पिकांना जी तणं आहेत ती अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करतात. म्हणजे आपण सर्वसाधारणपणे जर बघितलं तर 30 ते 40% नत्र हे त्या तणांद्वारे शोषून घेतलं जातं. सर्वसाधारणपणे 25 ते 30% स्फुरद हे अन्नद्रव्य महत्त्वाचं आहे, ते तणांद्वारे शोषून घेतलं जातं. आणि 40 ते 50% आपण जर बघितलं तर पालाशी महत्त्वाचं अन्नद्रव्य त्या तणांद्वारे पिकाच्या साठी जे आपण दिलेलं असतं ते शोषून घेतलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पाण्यासाठी स्पर्धा. आपण जेव्हा कोरडवाहू शेतीमध्ये बघतो तेव्हा जमिनीतील ओलाव्याला फार महत्त्व आहे आणि हा जो ओलावा आहे हा तणांद्वारे शोषून घेतला जातो, म्हणजे पाण्यासाठी सुद्धा स्पर्धा होते. आणि आपण जर बघितलं की जखमजोडीसारखं जे तण आहे त्याचा पर्णोत्सर्जन गुणांक ज्याला आपण ट्रान्सपिरेशन कोएफिशियंट म्हणतो तो हा 1200 आहे. म्हणजे पिकापेक्षा दुप्पट ते 3 पट पाणी हे तण त्या ठिकाणी वापरत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा सूर्यप्रकाशासाठी सुद्धा स्पर्धा करतं आणि या सगळ्यामुळं पिकाच्या ज्या संवेदनशील अवस्था आहेत त्या अवस्थेमध्येच हे तण त्याच्यापेक्षा पुढे जातं आणि पर्यायानं पिकासाठी ज्या काही निविष्ठा उपलब्ध होणं आवश्यक आहे त्या होत नाहीत आणि मग पिकाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट येते. याशिवाय किडींना आश्रय तणांद्वारे मिळतो. त्याशिवाय आपण जर बघितलं असेल तर बऱ्याच वेळा आपल्या जे काही पाण्याच्या चाऱ्या आहेत त्याची वाहन क्षमता त्या ठिकाणी कमी होते. याशिवाय आपण जर बघितलं असेल तर या तणांमुळं बऱ्याच वेळेला आरोग्याच्या समस्या म्हणजे मनुष्याला ठिकाणी होतात, म्हणजे शेतकरी, शेतमजूर, याशिवाय आपल्या पशुधनाला सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे सर्दी असेल, खोकला असेल, अंगावर खाज येणं असेल, ॲलर्जी असेल, ह्या प्रकारचे आजार त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. याशिवाय दुसरी महत्त्वाची बाब जर आपण बघितलं असेल तर उत्पादनाची प्रत कमी होते. जसं आपण रानटी कांदा असेल, रानटी त्या ठिकाणी लसण असेल, यामुळं काय होतं की आपलं जे मुख्य उत्पादन आहे त्याची प्रत त्या ठिकाणी कमी होते, त्याला बाजारभाव कमी मिळतो. यानंतर आपण जर बघितलं असेल तर बऱ्याच वेळेला या तणांमुळं आपल्या शेताची असेल किंवा जागेची जी मूल्य आहे बाजाराचं त्याचं बाजार मूल्य त्या ठिकाणी कमी होतं. तर अशा पद्धतीने विविध प्रकारचे घेऊया. निश्चित. हिंगोलीवरून सुनील जाधव काही विचारू इच्छितात. नमस्कार, विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे सर की जे आता जे आपण शेतीमध्ये पेरणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे तण निघलेलं आहे तर आता मजुराची समस्या असल्यामुळं कसं की त्याच्यावर तणनाशकाचा जर स्प्रे केला तर चालत नाही का? सर काय सांगता येईल? चालेल. आपलं पीक कुठलं आहे हे महत्वाचं आहे. आता आपण पाहतोय की तणनाशकाचा वापर आपण हे सांगतोय शेतकरी बांधवांना की मजुरी दर वाढलेले आहेत, वेळेवर मजुरांची उपलब्ध होत नाही. अशा वेळेला जिथं गरज आहे आणि बऱ्याच वेळेला हवामान आणि जमिनीची विपरीत परिस्थिती असते की पावसामुळे आपल्याला त्या ठिकाणी तण नियंत्रण करता येत नाही, मग त्याच्यामध्ये खुरपणी असेल, कोळपणीचा वापर करून, तर अशा वेळेला आपण तणनाशकांचा वापर निश्चितपणाने करू शकतो. परंतु तणनाशकांचा वापर करत असताना त्रिसूत्री महत्वाची आहे. म्हणजे दिलेल्या पिकासाठी दिलेलं तणनाशक, दिलेल्या वेळी ते तणनाशक वापरणं गरजेचं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलेल्या मात्रेमध्ये आपल्याला ते तणनाशक त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. तर या वेळेला आपलं पीक जर सोयाबीनसारखं पीक असेल आणि ते जर उगून आलेलं नसेल, म्हणजे पेरणी केल्यानंतर सोयाबीनसारख्या पिकामध्ये आपण पेंडेमिथिलिन नावाचं तणनाशक एकरी 1 लिटर याप्रमाणे वापरायचं. परंतु हे तणनाशक पीक पेरणीनंतर पीक आणि तण उगवण्यापूर्वी म्हणजे जवळपास 48 तासाच्या आत ते वापरणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी सोयाबीन पिकाची उगवण झालेली आहे अशा ठिकाणी आपण इमॅजिथिफायर नावाचं तणनाशक वापरू शकतो. हे तणनाशक वापरण्याची एक विशिष्ट वेळ आणि पद्धत आहे. याच्यामध्ये पीक उगवून आल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये आणि तणाची अवस्था ही 2 ते 4 म्हणजे कोवळ्या अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि इमॅजिथिफायर तणनाशकाचं जे प्रमाण आहे हे एकरी 300 मिली त्या ठिकाणी आहे आणि हे वापरत असताना आपल्याला हुडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे.
आणि यासाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नावाचं नोझल आपण त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपलं कुठलंही पीक उभं नाहीये, मोकळ्या शेतामध्ये आपल्याला जिथं तण आलेलं आहे उगून, त्या ठिकाणी आपण ग्लायफॉसेट नावाचं जे बिननिवडक तणनाशक आहे ते वापरू शकतो. आणि याचं वापरण्याचं जे प्रमाण आहे हे सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला तर 1 लिटरपासून ते 3 लिटरपर्यंत वापरू शकतो त्या तणाच्या प्रादुर्भावानुसार. सर्वसाधारणपणे 60 मिली ते 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये हे तणनाशक घेऊन ज्या ठिकाणी आपलं तणांचा प्रादुर्भाव आहे, परंतु त्या ठिकाणी इतर कोणतंही पीक किंवा फळपीक त्या ठिकाणी असता कामा नये. सर, आपण मगाशी मेकअप रूममध्ये चर्चा करत होतो तेव्हा हा हो, पण निश्चित. विषय निघाला होता ग्लायफोसेटचा. तर ग्लायफोसेट सोबत थोडंसं युरिया पण वापरलं पाहिजे, त्याविषयी दर्शकांना सांगता येईल? होय, निश्चित. आपण आता पाहतो की ग्लायफॉसेट हे आंतरप्रवाही तणनाशक आहे आणि हे वापरत असताना तणांची अवस्था ही तजेलदार असली पाहिजे. तण हे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये थोडासा ओलावा असणं गरजेचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर 15 ते 20 ग्रॅम प्रति पंप म्हणजे प्रति 10 लिटर जर आपण युरियाचा वापर केला तर हे जे तणनाशक आहे ते संपूर्ण त्या ठिकाणी तणामध्ये पूर्णपणे प्रसार होण्यासाठी आणि त्याचा प्रभावीपणे त्या ठिकाणी वापर होण्याच्या दृष्टीनं उपयोग त्या ठिकाणी होतो. डॉक्टर साहेब, आता सरांनी सांगितलं की बरंचसं की पण जेव्हा पिकांमध्ये जो प्रादुर्भाव होतो तणांचा, तर अनेक प्रकार एक तोटा होत असतो शेतकऱ्यांचा. त्याचा ते कुठल्या प्रकारचे तोटे होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा तणांचा प्रसार कसा होतो शेतामध्ये, काय सांगता येईल? याच्यामध्ये तणांचा जो प्रसार आहे याला वेगवेगळे माध्यम आहेत. तर त्यामध्ये वाऱ्यापासून त्याचा प्रसार होतो, त्यानंतर पाण्यामधून त्याचा प्रसार होतो, त्यानंतर शेती अवजारे जे आहेत जे आपण शेतामध्ये वापरतो त्याच्याद्वारे याचा प्रसार होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण जे शेणखत किंवा कंपोस्ट खत जे आपण शेतामध्ये टाकण्यासाठी वापरतो ते जर व्यवस्थित कुजलेलं नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे जे तणाचं बियाणं आहे याचं त्या ठिकाणी पुनरुज्जीवन होऊन तणाचा प्रसार त्याच्यामधून होतो. त्याचप्रमाणे जे जनावरांचं चाऱ्याचं खाद्य आहे किंवा पिकांचे बियाणे आहे याच्यामध्ये जर भेसळ असेल तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तणांचा जो प्रसार आहे हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी होऊ शकतो. माफ करा, एक फोन घेऊया. हा, अहमदनगरहून गणेश हिरवे काय विचारू इच्छितात? गणेशजी नमस्कार, विचारा. हॅलो सर. हा, विचारा गणेशजी, विचारा. सर, असा आमचा प्रश्न आहे. तर आपण जमिनीवरती तणनाशक फवारल्यानंतर त्याचा पिकावर कितपत परिणाम होतो? बरं, आपण विचारूया सरांना. सर, काय आता सांगता येईल? याच्यामध्ये कसं आहे, जर याच्यामध्ये 2 प्रकारचे तणनाशक आहे, एक निवडक आणि बिननिवडक तणनाशक आहे. तर ज्यावेळेस पीक उगवलेलं असतं त्यावेळेस आपण जास्त करून निवडक जे तणनाशक आहे याचा या ठिकाणी वापर करतो आणि हे निवडक तणनाशक पिकांवर त्याचा जास्त काही परिणाम होत नाही आणि याच्यामध्ये आपलं तणांचं नियंत्रण जे आहे हे आपण व्यवस्थितपणे करू शकतो. कारण ते जे तणनाशक आहे बाजारात उपलब्ध आहे याच्यामध्ये तर त्यांनी लेबल क्लेम केलेला असतो, कारण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर दिलेलं असते कोणत्या पिकामध्ये सर्वसाधारणतः ते जे तणनाशक आहे हे या ठिकाणी वापरलं जाईल. तर त्यानुसारच तुम्ही त्या तणनाशकाचा इथं वापर करायचा आहे, कारण त्याच्या विविध एक्सपेरिमेंट्स त्या ठिकाणी घेतलेले असतात आणि त्याच्यावर आधारित त्यांनी त्या पिकावर त्या वापराचं त्या ठिकाणी सुचवलेलं असतं. त्यानुसार त्याचा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे, तर त्याचा काही विपरीत परिणाम दिसून येत नाही. सर, आपल्याला काही सांगायचं आहे? यामध्ये विशेष करून आपण जेव्हा बघतो की जेव्हा त्यांचा प्रश्न असा आहे की बाबा जेव्हा आपण तणनाशकांचा वापर करतो तर पिकांवर काय परिणाम होतो, तर त्या ठिकाणी आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या पिकासाठी जे तणनाशक दिलेलं आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे आणि तो योग्य मात्रेमध्ये केला पाहिजे. ती मात्रा जर आपण अधिक प्रमाणामध्ये वापरली तर निश्चितपणे त्याचा विपरीत परिणाम त्या पिकावर होऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण निवडक तणनाशक वापरत असतो तेव्हा त्या पिकासाठी आपल्याला दिलेल्या मात्रेमध्ये आणि दिलेल्या वेळेमध्ये, जसं आपण आता उगवणपूर्व तणनाशकाचा प्रकार उगवणपूर्व पद्धतीमध्येच वापरला पाहिजे. उगवण पश्चात तणनाशकांचा प्रकार आहे तो पीक आणि तण उगवल्यानंतरच आपण केला पाहिजे. म्हणून या पद्धतीने आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे. थोडक्यात सरांनी आता सांगितलं की जे प्रमाण आपल्याला सांगितलं आहे की 1 लिटरमध्ये किती घ्यायचं किंवा 10 लिटरमध्ये किती घ्यायचं ते प्रमाण योग्य होणं गरजेचं आहे. त्यात जर जास्त घेतलं तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला दिसू शकतो आणि मुख्य पिकाला त्यापासून आपल्याला हानी पोहोचवू शकतं. मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचा विषय सांगितला की जे विद्यापीठांनी शिफारसी केलेल्या आहेत की 1 लिटरला किती ग्राम घ्यायचं किंवा किती ml घ्यायचं, त्याचं तंतोतंत आपण ते पाळणं गरजेचं आहे. दोन्ही महानुभाव आपल्यासोबत आहेत. दोघांना एक प्रश्न विचारायचा होता, पण त्यापूर्वी डॉक्टर अनिल सावंत, अर्थतज्ञ, गुहागर, हे आपलं मनोगत आपल्याला मांडणार आहे. आपल्याला ते बघायचं आहे की GST आणि शेती व्यवसाय. सर खरे डेरे भोसले महाविद्यालय गुहागर इथे कार्यरत आहे सहयोगी प्राध्यापक म्हणून, आणि त्यांचं मनोगत GST आणि शेती व्यवसाय याविषयी आपल्याला बघायचं आहे आणि ऐकायचं आहे. 2017 पासून भारतामध्ये जी नवीन कर प्रणाली चालू झाली
त्यामध्ये सगळ्या GST ज्याला आपण म्हणतो, या GSTच्या संदर्भात बरीचशीच उलटसुलट चर्चा या देशामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र असणाऱ्या शेतीबाबत झालेलं आहे. GSTचा शेती क्षेत्रावरती होणारा परिणाम काय होईल या संदर्भातली आपण जर GSTच्या असणाऱ्या कर प्रणाली जर बघितली तर आपल्याला असं दिसून येतं की GSTचा शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो. कारण अनेक गोष्टीवरचे कर जे आहेत ते कर सरकारनं कमी केलेले आहेत. पहिले 12.5% असणारे कर आता जवळपास 5%वरती आणलेले आहेत. काही कर 12% ठेवलेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की GSTचा शेती क्षेत्रावरती होणारा जो परिणाम आहे तो सगळ्यात चांगला कुठे आहे, तर आज आपल्या देशात जी GST आणली ते म्हणजे एक देश एक कर आणि एक बाजारपेठ. आणि ही एक बाजारपेठ जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची नाम म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट ही देश पातळीवरचं एक बाजारपेठ तयार होणार आहे. आणि या बाजारपेठेला सपोर्ट म्हणून किंवा त्याची चांगली अंमलबजावणी व्हावी म्हणून GST सरकारनं लागू केला. या असणाऱ्या राष्ट्रीय जी बाजारपेठ शेती बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये सगळे जे पूर्वीचे कर होते ते सगळे GSTमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळं नवीन कर कोणताही लागू होणार नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांना फायदा असा की आपलं उत्पादन कोणत्याही राज्यात नेऊन विकताना त्या उत्पादनावरती किंवा त्या राज्यांचे वेगवेगळे कर असणार नाहीत. तसेच शेती उत्पादनावरती पूर्वी व्याटच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल तर 0% कर होता. आत्ताही ती शेती उत्पादनावरती 0% कर आहे. जी सेंद्रिय खते आहेत त्या सेंद्रिय खतांच्या वरती सुद्धा आता आपण जर बघितला तर 0% खत आहेत. 0% त्याच्यावरती GST बसवलेला आहे. तसेच आपण जर बरेच वेळा याच्यामध्ये शेतकऱ्यांचे गैरसमज करून गेले जातात की जे पाकिटबंद किंवा शिलबंद अशा प्रकारची जी खतं आहेत सेंद्रिय यावरती मात्र सरकारनं 5% कर लावलेला आहे. तसंच शेतमाल जो आहे त्या शेतमाल जो विक्री व्यापाऱ्याला करणार आहे तो सुट्ट्या स्वरूपात करणार आहे, कुठल्याही स्वरूपाचं पॅकिंग असणार नाही. त्यामुळं त्याच्यावरती सरकारनं कोणत्याही प्रकारचा कर लावलेला नाही. हा कर खरा व्यापाऱ्यांनाच भरावा लागणार आहे, व्यापाऱ्यांच्या वरतीच बसलेला आहे. तो फक्त शेतकऱ्यांच्यावरती आहे असा एक बाजू मानली जाते, पण तसं प्रत्यक्षदर्शनी कोणत्याही प्रकारे होणार नाही. तसंच आपल्याला असं दिसून येतं की या सर्व्हिस टॅक्स जो आहे हा पूर्वी सर्व्हिस टॅक्स शेती उत्पादनावरती किंवा संबंधित घटकावरती बसायचा, तोही आता बसत नाही. ट्रॅक्टरवरती मात्र सरकारनं अलीकडच्या आपल्याला असं दिसून येतं की 5% कर सध्या बेअर केलेला आहे. तो सुद्धा कर किती ठेवायचा या संदर्भात GST कौन्सिल जे देश पातळीवर स्थापन केलेले आहे ती कौन्सिल त्या संदर्भातला निर्णय घेणार आहे आणि ठरवणार आहे की शेती क्षेत्रातील जे साधनांच्या वरती अलीकडच्या बोललं जाते की 18% इतका कर बसवला जातोय किंवा 12% इतका कर बसवला जातोय. तर GSTच्या बाबतचा अजूनही जी देश पातळीवरची GST कौन्सिल जी आहे ती मात्र ते अजूनही विचाराधीन आहे की या करामध्ये शेती व्यवसायाच्या संदर्भात आणखीन काय सूट देता येईल का. मंडळी, तर हे होते डॉक्टर अनिल सावंत यांनी कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून GST आणि शेती व्यवसाय याविषयीचं त्यांचं मनोगत त्यांनी आता आपल्याला सांगितलं. त्यांनी मत आपलं मांडलं आणि खरंच GST आणि शेती व्यवसायाचा काय संबंध आहे याविषयी त्यांनी आपल्या मला वाटतं या विषयावर खरंच त्यांनी अत्यंत उत्तम असा प्रकाश टाकला आहे. सर गोरे सर, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता आणि तेवढ्यात आपण मला वाटतं ब्रेक घेतला की पीक तण स्पर्धेचा कालावधी, मग अशी हा आपण शब्द वापरला तर पीक तण स्पर्धेचा कालावधी म्हणजे नेमकं काय हे दर्शकांना सांगणं गरजेचं आहे. काय सांगता? कसं आहे की तण व्यवस्थापनामध्ये पीक तण स्पर्धेचा जो कालावधी आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा कालावधी ठरवतो की आपल्याला तणांपासून किती त्या ठिकाणी तोटा झालेला आहे किंवा आपण किती प्रभावीपणे त्या ठिकाणी तण नियंत्रण केलं पाहिजे. पेरणीपासूनचा जो ठराविक कालावधी असतो की जो अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असतो त्याला आपण पीक तण स्पर्धेचा ठराविक कालावधी म्हणतो. आणि या कालावधीमध्ये जर आपण तणांचं नियंत्रण करू शकलो नाही तर त्या ठिकाणी पीक उत्पादनामध्ये लक्षणीय घट त्या ठिकाणी येत असते. आणि सर्वसाधारणपणे जी आपली महत्त्वाची पिकं आहेत या पिकांमध्ये त्यांच्या सुरुवातीचा वाढीचा जो 1/3 कालावधी असतो
हा त्या ठिकाणी पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी म्हणून त्या ठिकाणी गणला जातो. आपण जर बघितलं तर बाजरीसारख्या पिकामध्ये तो 15 ते 30 दिवसापर्यंत असतो. त्यानंतर ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांमध्ये आपण जर तो बघितला तर तो 15 ते 45 दिवस असा आहे. तूर असेल, कपाशीसारखं महत्त्वाचं पीक असेल, त्यानंतर भुईमुगासारखं जर पीक असेल तर यामध्ये तो 20 ते 60 दिवस एवढा आहे. आणि ऊसासारख्या पिकामध्ये तो जो आहे कालावधी तो हा 20 दिवसापासून तो 120 दिवसापर्यंत असतो. म्हणजे हा जो कालावधी आहे सुरुवातीच्या वाढीचा 1/3 कालावधी, हा कालावधी आपल्याला तणमुक्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पीक उत्पादनामधली जी घट आहे ती त्या ठिकाणी टाळता येईल. सर एक फोन घेऊया. जळगाववरून उदय दाभाडे काही प्रश्न विचारू इच्छितात. उदयजी नमस्कार, विचारा. नमस्कार साहेब, मला गोरे साहेबांना असा एक प्रश्न विचारायचा आहे. हो विचारा. माझा 10 एकरवर मी मका लावलाय आता सध्या. बरं. तो आहे जवळजवळ 4-4.25 फुटाचा. आणि त्याच्यात प्रॉब्लेम असा येतोय की बुवा काटे घास नावाचं जे गवत येतं ना तण म्हणून, हो तर ते मी अट्राजिन नावाचं एक औषध फवारलं त्याच्यावर, ऊसामध्ये जे फवारतात ते सोबत युरिया कालवून टाकलं तरी ते मरत नाही. तर त्याला काही असं स्ट्रॉंग सबस्टिट्यूएंट आहे का एखादं? सर काय सांगता येईल? निश्चितपणानं अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि विशेषतः मक्यासारख्या पिकामध्ये आपण जर बघितलं की अट्राजिन नावाचं हे जे तणनाशक आहे हे उगवणपूर्व तणनाशक म्हणून आपण वापरतो आणि त्याचं प्रति एकरी 800 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी ते वापरलं पाहिजे. आणि यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पीक लागवड केल्यानंतर आपल्याला ते वापरायचं आहे आणि पीक आणि तण हे दोन्ही उगवण्याच्या पूर्वी त्याची फवारणी आपल्याला एकसमान पद्धतीनं त्या ठिकाणी करायची आहे. यानंतर या वेळेला काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला पेरणी केल्यानंतर तण अगोदरच उगून आलेलं असतं. मग अशा वेळेला किंवा ज्या ठिकाणी आपल्याला काही कमतरता त्या ठिकाणी राहिलेल्या असतात फवारणीमध्ये, अशा वेळेला जर हे तण परत जर उगून आलेलं असेल किंवा ज्या ठिकाणी अट्राजिनसारखं तणनाशक आपण वापरू शकलो नाही तर त्या ठिकाणी आपल्याला 2,4-D सोडियम क्षार नावाचं जे तणनाशक आहे हे तणनाशक त्या ठिकाणी वापरण्याचा पर्याय आपल्या पुढे आहे. आणि याचं जे प्रमाण आहे आपल्याला मका या पिकामध्ये हा सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी 0.6 ते 0.8 म्हणजे आपल्याला 1 ते 1.25 किलो प्रति हेक्टरी म्हणजे 500 ते 600 ग्रॅम प्रति एकरी त्या ठिकाणी हे तणनाशक पीक उगवून आल्यावर पहिल्या 25 ते 30 ते 35 दिवसापर्यंत आपण हे वापरू शकतो. परंतु हे तण हे 2 ते 4 पानाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. याशिवाय बाजारामध्ये आपण जर बघितलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु 2,4-D सोडियम क्षार या तणनाशकाची शिफारस आपण मका या पिकामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं त्या ठिकाणी केलेली आहे. याचा एक पर्याय आज आपल्या पुढे त्या ठिकाणी आहे. परंतु पीक चा कालावधी जो आहे तो उगवणीनंतर पहिल्या 25 ते 30 ते 35 दिवसापर्यंत आपण जास्तीत जास्त आपण या कालावधीमध्ये हे तणनाशक वापरू शकतो. परंतु 2,4-D वापरत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजूबाजूला कपाशीसारखं पीक असू नये, अन्यथा आपल्याला 2,4-Dचे विपरीत परिणाम त्या आजूबाजूच्या कपाशीवर पाहायला मिळतील. तसेच इतर द्विदल वर्गीय पिकं त्या ठिकाणी असू नयेत. यामुळं आपण हुडचा वापर करून त्या ठिकाणी 2,4-Dची फवारणी करावी. आणि सर फवारणी करताना हवेचा पण दिशा बघितली पाहिजे, कारण हुड वापरणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर साहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता खरीप हंगामामध्ये एवढा पाऊस पडतो तर तण नियंत्रण करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहे की ज्यांनी तण खरंच आपल्याला खरीप हंगामामध्ये नियंत्रण करता येईल? तर कसं आहे, खरीप हंगामामध्ये तण नियंत्रणासाठी 2 प्रमुख पद्धती आहे. एक आहे प्रतिबंधात्मक उपाय आणि दुसरा आहे निवारात्मक उपाय. तर प्रतिबंधात्मक उपायामध्ये तणे उगवण्यापूर्वी किंवा त्यांची वाढ व प्रसार होऊ नये त्यासाठी उगवणपूर्वीच केल्या जाणारे जे व्यवस्थापन आहे त्याला प्रतिबंधात्मक उपाय असं म्हटलं जातं. माफ करा सर, एक फोन घेऊया. अहमदनगरहून विलास जाधव काय विचारू इच्छितात? विलासजी नमस्कार, विचारा. नमस्कार सर, आम्हाला कपाशी पिकासाठी सुरुवातीच्या काळासाठी कोणते तणनाशक वापरावे आणि लवाळ पिकासाठी लवाळांच्या नियंत्रणासाठी काय वापरावे असा एक प्रश्न होता. विलासजी प्रश्न कळला, आपण फोन ठेवू शकता, आपण तज्ञांना विचारू. सर काय सांगताय? निश्चितपणे सर, कपाशी हे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पीक आहे. आणि आपण पाहतो की कपाशीमध्ये उगवणपूर्व तणनाशकामध्ये पहिला पर्याय आहे तो म्हणजे पेंडेमेथिलिन 30 EC आहे. आणि याचं जे प्रमाण आहे कपाशीची लागवड केल्यावर आणि पीक उगवण्याच्या पूर्वी, पीक आणि तणे उगवण्यापूर्वी एकरी 1 लिटर आपल्याला हे तणनाशक लागवड केलेल्या भागावर समान पद्धतीने फवारणी करायची. आणि दुसरा पर्याय जो शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की आम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे कपाशी आणि तण उगवून आल्यानंतर ज्याला आपण उगवण पश्चात प्रकारची तणनाशकं म्हणतो, म्हणजे यामध्ये तणनाशकाचा वापर पीक आणि तणे
हे उगवल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी करत असतो. ही तणनाशके वापरत असताना आपल्याला काळजीपूर्वक वापरायची आहेत. यामध्ये कपाशी या पिकासाठी आपल्याला पायरीथायोबॅक सोडियम नावाचं जे तणनाशक आहे की हे 250 मिली प्रति एकरासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं 200 लिटर पाण्यामधून. या तणनाशकामुळे द्विदल वर्गीय किंवा रुंद पानाची तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी होतं आणि ज्या ठिकाणी एकदल वर्गीय तणांचा प्रादुर्भाव आहे जसे हराळी असेल किंवा इतर एकदल वर्गीय चिमणचारा असेल या तणांच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी इमॅझिथिपायर नावाचं जे तणनाशक आपण सोयाबीन वापरतो ते वापरायचं नाही, तर या ठिकाणी आपल्याला क्युझॉलपॉप इथाईल नावाचं तणनाशक त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे आणि याचं जे प्रमाण आहे 160 मिली ते 200 मिली प्रति एकरी आहे तणांच्या प्रादुर्भावानुसार. आणि आपण पायरीथायोबॅक सोडियम अधिक आपण क्युझॉलपॉप इथाईल या दोन्ही तणांचं टँक मिक्सचर सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो की जेथे एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय तण एकत्रितपणे आपल्याला आढळून येतात त्या ठिकाणी. आणि ही दोन्ही तणनाशकं आपण एकत्रितपणे वापरू शकतो किंवा स्वतंत्रपणे तणांच्या प्रादुर्भावानुसार सुद्धा त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. त्यांनी विचारलं की लवाळा नावाच्या तणांच्या नियंत्रणासाठी कुठलं तणनाशक आहे, तर या हे जे तण आहे हे एकतर एकदल वर्गीय आहे आणि याचा नायनाट आपल्याला एकात्मिक पद्धतीने करावा लागतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला योग्य मशागत, त्याच्या गाठी काढून वेचून नष्ट करणे आणि त्यानंतर अशा तणनाशकांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सर मगाशी एक प्रश्न मी विचारला आणि तेवढ्यात फोन आला. आपण सांगत होतो की खरीपामध्ये आपल्याला कसं नियंत्रण करता येईल. तर त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत यामध्ये जे प्रमाणित केलेलं किंवा तणविरहित बियाणं जे आहे हे या ठिकाणी लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी या ठिकाणी वापरायचं आहे. त्याचप्रमाणे शेतामध्ये पूर्ण कुजलेलं जे शेणखत आहे किंवा कंपोस्ट खत आहे याचा या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर शेती अवजारे जे आहेत जे एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये, समजा एका शेतामध्ये तण जास्त असेल आणि ते दुसऱ्या शेतामध्ये जर नेलं तर त्याचा प्रादुर्भाव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी होतो, तर ते त्या ठिकाणी बघायचे, अवजारे स्वच्छ करून मग त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यानंतर तणग्रस्त शेतामधली माती किंवा बियाणे पुन्हा पेरणीसाठी किंवा लागवडीसाठी या ठिकाणी वापरायचं नाही. त्याचप्रमाणे शेतामधले जे पाण्याचे पाट आहेत आणि चर जे आहेत हे तणमुक्त या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि तणास बियाणे येण्यापूर्वी ते त्या ठिकाणी नष्ट करायचे आहे. म्हणजे त्याचं बियाणं जमिनीवर राहणार नाही आणि त्याचा प्रादुर्भाव पुढच्या पिकामध्ये त्या ठिकाणी होणार नाही. तर हे जर उपाययोजना केली तर तणाचं जे प्रादुर्भाव आहे हा कमी होण्यासाठी या ठिकाणी मदत होते. आणि दुसरा जो उपाय आहे तो निवारात्मक उपाय, म्हणजे तण आल्यानंतर शेतामध्ये जे काही आपण बंदोबस्त करण्यासाठी वापरायचे पद्धती आहेत तर ते वापरले जातात किंवा निवारात्मक उपाय म्हणतात. तर याच्यामध्ये यांत्रिक पद्धत आहे. तर या यांत्रिक पद्धतीमध्ये तण या ठिकाणी हाताने उपटणे, त्यानंतर पूर्व मशागत करणे, हात कोळपे किंवा बैल कोळपे याचा या ठिकाणी वापर करणे, खुरप्याचा वापर करणे, त्यानंतर हात खंदणी करून जे मोठे तण असतील याचा या ठिकाणी इथं वापर करायचा आहे. किंवा त्याचप्रमाणे जर सुरुवातीला पाऊस पडला त्यानंतर जर वखराची पाळी दिली तर या ठिकाणी तुम्हाला तणाचं नियंत्रण जे आहे करता येईल. त्याचप्रमाणे हाताने निंदणी करता येईल, त्यानंतर तणाची कापणी किंवा खोदणी करता येईल, त्यानंतर हात कोळप्याचा वापर करून या ठिकाणी आपण तण नियंत्रण करू शकतो. त्याचप्रमाणे शेतामध्ये पाणी जे आहे ते पाण्यात जर बुडवलं, पाण्याची जर व्यवस्था असेल तर पाण्यात जर बुडवलं, उदाहरणार्थ जर खरीप हंगामामध्ये भाताचं पीक असेल ते जर पाणी जर जास्त लेवल ठेवली तर त्या ठिकाणी आपल्याला तणांचा प्रादुर्भाव जो आहे हा या ठिकाणी कमी प्रमाणात दिसतो. माफ करा, एक फोन आलाय सोलापूरहून महेश भगत या विचारू इच्छितात. नमस्कार महेशजी, विचारा. माझा असा प्रश्न आहे की आपण जर तणनाशकाची फवारणी केली तर ती किती वेळ असा प्रादुर्भाव राहतो, त्याचा इफेक्ट किती राहतो असं आपल्याला विचारायचं आहे ना महेशजी? म्हणजे खूप किती वेळ राहतो असा पाऊस पडेल? खूप छान तुम्ही प्रश्न विचारलाय आणि दोन्ही तज्ज्ञांना मी आता हा प्रश्न विचारणार आहे. पण त्यांनी विचारलं की जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर त्याचा इफेक्ट किती कालावधीपर्यंत शेतामध्ये किंवा तणांवर राहतो, काय सांगतो सर? खरं म्हणजे भगत साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न मुख्यतः उगवणपूर्व जी प्रकारची तणनाशक आहेत त्याच्याशी जास्त संयुक्तिकपणे जोडला गेलेला आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण उगवणपूर्व तणनाशकांचा वापर करत असतो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की वेगवेगळ्या तणनाशकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा कालावधी त्या ठिकाणी आहे. उदाहरणार्थ आपण पेंडेमेथिलिन सारखं उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी केली तर आपल्याला पहिले सुरुवातीचे 25 ते 30 दिवस त्या ठिकाणी पीक हे तणमुक्त राहण्यासाठी मदत मिळते. म्हणजे हा कालावधी जो आहे तो सर्वसाधारणपणे 25 ते 30 दिवसांचा आहे. उगवण पश्चात तणनाशकांच्या दृष्टीनं हा कालावधी आपल्याला म्हणता येणार नाही, कारण की जेवढ्या प्रकारची तणं त्या ठिकाणी उगून आलेली आहेत त्या तणांना
ज्या पद्धतीनं फवारणी झालेली आहे त्या पद्धतीनं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. आणि सर्वसाधारणपणे उगवणपूर्व आणि पेरणीपूर्व तणनाशकांमध्ये सर्वसाधारणपणे 25 ते 35 दिवसांचा कालावधी जो आहे तो तणांचं नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं उपयोगी ठरतो. आणि हाच कालावधी सर्वसाधारण आपली जी महत्त्वाची खरीप पिकं आहेत सर्वसाधारण 100 ते 120 दिवसांपर्यंतची त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे तो पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी आहे. म्हणूनच आपल्याला तणनाशकांचा जो उपयोग आहे तो सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला फायदेशीर ठरतो. सर एक फोन घेऊया. यवतमाळहून संजय ढाकुलकर काय विचारू इच्छितात? संजयजी नमस्कार, विचारा. जी नमस्कार. सोयाबीन पिकामध्ये तणनाशक फवारण्यासाठी जमिनीवर ओलावा असला पाहिजे काय, आणि सोबत पूरक प्रश्न असा आहे की गाजर गवत निर्मूलनासाठी प्रभावी उपाय काय आणि त्याचे खत तयार होऊ शकते काय? निश्चितपणे काय सांगता येईल सर? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की सोयाबीन पिकामध्ये जे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की तणनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करू शकतो. याच्यामध्ये आपण पेरणी नंतर आपल्याला उगवणपूर्व तणनाशकामध्ये पेंडिमिथिलिन नावाचं तणनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, एकरी 1 लिटर. उगवण पश्चात तणनाशकामध्ये आपण इमॅजिटिफायर नावाचं तणनाशक वापरू शकतो आपण एकरी 300 मिली पीक उगवल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर. आणि याशिवाय आपल्याला इमॅजिटिफायर अधिक इमॅजिमॉक्स नावाचं एक रेडी मिक्सचर बाजारामध्ये उपलब्ध आहे. ते वेगवेगळ्या नावानं बाजारात मिळतं. त्याचा आपल्याला 40 ग्रॅम प्रति एकरी याचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी तणांचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीनं होतं. आता स्वतंत्रपणे जर आपल्याला गाजर गवताचं नियंत्रण त्या ठिकाणी करायचं असेल तर आपल्याला ज्या ठिकाणी पीक नाही आहे अशा ठिकाणी आपल्याला ग्लायफॉसेटसारखं तणनाशक आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर पॅराकॉटसारखं तणनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. मेट्रोब्युझिन नावाचं तणनाशक आपण वापरू शकतो. तसेच आपण साधा मिठाचा फवारणीसुद्धा आपण जर मीठ घेतलं त्या ठिकाणी आणि ते पाण्यामध्ये आपण 10% प्रमाणामध्ये विरघळून वापरलं तर त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी प्रभावी वापर करता येईल. याशिवाय जैविक नियंत्रण झायगोग्रामा बिटल्स ज्याला आपण मेक्सिकन भुंगे म्हणतो, हे भुंगे आपण एकरी 200 ते 300 प्रति एकरी जर सोडले तर त्याचं त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी होते आणि गाजर गवताचं जैविक नियंत्रण होते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की गाजर गवतापासून आपण खत निर्मिती निश्चितपणे करू शकतो. कारण की गाजर गवताचं जर आपण झाड त्याचं केमिकल ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये आपल्याला नत्राचं प्रमाण 1% जवळपास मिळतं. 0.5 ते 0.6% त्याच्यामध्ये स्फुरद त्या ठिकाणी अन्नद्रव्य आहे आणि 0.5 ते 1.5% त्या ठिकाणी पालाश अन्नद्रव्य आहे. आणि याच पद्धतीनं जर आपण फक्त एक काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे की गाजर गवत फुलावर येण्यापूर्वी आपल्याला ते खत निर्मितीसाठी वापरलं पाहिजे. आणि याची पद्धत कशी आहे की आपल्याला या ठिकाणी गाजर गवताचे जे काही थर आहेत हे थर आपण जमिनीमध्ये टाकले पाहिजे कंपोस्टचा खड्डा करून. त्याच्यानंतर आपल्याला माती, थोडंसं शेणखत आणि परत गाजर गवताचे थर अशा पद्धतीनं जर आपण एका थरावर एक असे 3 ते 4 थर करून आपण नियमित कंपोस्टच्या पद्धतीनं जर आपण कंपोस्ट केलं तर आपल्याला 3 ते 3.25 महिन्यामध्ये याचं चांगलं खत त्या ठिकाणी मिळतं आणि ज्याला आपण गाजर गवतापासून तयार केलेलं कंपोस्ट खत मिळतो. योगायोगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुद्धा अशा पद्धतीचं कंपोस्ट खत गाजर गवतापासून तयार केलेलं आहे आणि ते आपल्याला पीक वाढीसाठी वापरण्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे. सर एक फोन घेऊया. नाशिकहून सुजित पाचोरकर काय विचारू इच्छितात? सुजितजी नमस्कार, विचारा. हो सर, विचारा. टीव्हीचा आवाज जरा कमी करा. सुजितजी पहिले टीव्हीचा आवाज कमी करा. सर आम्ही मका लावलेली आहे तर 15 दिवस झाले, त्याला तणनाशक मारलं तर चालेल का? बरं विचारू सर, काय सांगताय? हो, तणनाशक मारलं तर त्याला चालेल. त्याला जे उगवण पश्चात तणनाशक आहे तर त्याचा त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. 2,4-D जे आहे हे त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तणनाशक म्हणून, की त्यामुळे आपल्याला तणांचा बंदोबस्त जो आहे हे उगवल्यानंतर सुद्धा या ठिकाणी करता येईल मका पिकामध्ये. सर मगाशी आपण सांगत होतो आणि फोन आले, ब्रेक घेतला आपण, की तण नियंत्रण खरीपामध्ये कोणत्या पद्धतीने करू शकतो आणि उत्तर आपलं अर्ध. हो बरोबर आहे. तर शेतातील तणे जे आहे हे पुढची जी पद्धत होती ती आहे कोळपणी करून एक झाली होती. त्यानंतर आच्छादनाचा वापर या ठिकाणी आपण केला तर त्या आच्छादनामुळे सुद्धा या ठिकाणी तणाचं जे नियंत्रण आहे हे चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यानंतर तण जे आहे हे जाळून सुद्धा नष्ट करता येतात आणि नंतर पिकाची याच्यामध्ये स्पर्धात्मक पद्धतीने सुद्धा तणांचा जो बंदोबस्त आहे हा या ठिकाणी करता येतो. मग त्यासाठी आपण जे हिरवळीच्या खतांची पिकं आहेत ही जर त्या ठिकाणी घेतली, त्यामध्ये दह्यांच्या आहे किंवा ताग आहे याची जर घेतली तर त्यांची उगवण जास्त होते आणि
त्यामुळं तण जे आहे याची जी स्पर्धा करून तण त्या ठिकाणी दाबले जातात आणि त्यांचं नियंत्रण आपल्याला करता येतं. त्यानंतर जैविक पद्धतीने आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे गाजर गवताचं नियंत्रणासाठी हे जे मेक्सिकन भुंगे आहेत त्याचा या ठिकाणी वापर करता येतो. त्यानंतर इव्हन आपण जे जनावरं आहेत यांच्याद्वारे सुद्धा तणांचं नियंत्रण करू शकतो. ते चरायला त्या ठिकाणी तिथे घेऊन गेले आपण, आता बकरे असतील आपल्याकडे तर चांदवे, लवाळा याचं या ठिकाणी नियंत्रण होऊ शकतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमिनीवर सौर ऊर्जेचा नियंत्रणाचा वापर म्हणून जर केला, आपण प्लास्टिक आच्छादन जर टाकलं तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे जमिनीची जी तापमान आहे हे या ठिकाणी वाढते आणि जमिनीचे तापमान वाढल्यामुळं आतमधलं जे बियाणं आहे हे या ठिकाणी ते व्हायबल राहत नाही. तर ते पुढे त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव जो आहे तणाचा हा या ठिकाणी कमी होण्यासाठी मदत होते. आणि शेवटचं जे आहे ते रासायनिक तणनाशकं ते ऑलरेडी आहेतच, जे बाजारात उपलब्ध आहेत. या तणनाशकाचा उगवणपूर्व आणि उगवण पश्चात याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी तणाचं नियंत्रण जे आहे हे आपण व्यवस्थितपणे करू शकतो. सर, आपण सांगितलं मगाशी की ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉपचा उल्लेख आपण केला की ढेंच्याचा आपण वापर करतो. आपण कोकणातून आलात तर कोकणामध्ये गिरीपुष्प म्हणजे ग्लेरिसिडियाचा पण वापर केला जातो. त्याचा पण दर्शकांना आपल्याला सांगणं गरजेचं आहे, विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांना काय सांगता येईल? बिलकुल. तर याच्यामध्ये ग्लेरिसिडियाचा जो वापर आहे तो त्या ठिकाणी भात रोपवाटिका जी आहे याच्यामध्ये जर केला आपण 1 टन प्रति हेक्टरी, तशी बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाची शिफारस सुद्धा आहे. 1 टन प्रति हेक्टरी जर असा वापर केला आपण रोपवाटिकेमध्ये तर त्याच्यामध्ये तणाचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमध्ये कमी होतो. आणि असं जर आपण रोपवाटिकेमधलं रोप वापरलं तर आपल्या मुख्य शेतामध्ये त्या ठिकाणी सुद्धा तणाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होते. आणि गिरीपुष्पामुळे जर आपण त्याच्या जर फांद्या काढल्या आणि गाडल्या जमिनीमध्ये तर नंतर सुद्धा आपल्याला मिळतो त्यापासून. सर, डॉक्टर साहेब, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण आपला विशेष महत्व आहे की विशेष महत्वाचा हा आहे की एकात्मिक तण व्यवस्थापन. बरोबर. तर सर, आता या विषयाकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि दोघांनी मला असं वाटतं या विषयावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. काय सांगता? एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे आपण जर बघितलं की आज आपण पाहतोय की तणनाशकांचा वापर आपण करण्यासाठी सांगत असतो, तो फक्त परिस्थितीनुसार आपल्याला करायचा आहे. की ज्या वेळेला आपल्याला जमीन आणि हवामानाची विपरीत परिस्थिती आहे, एखादं तण अति जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण योग्य वेळेला त्या ठिकाणी काही भौतिक किंवा यांत्रिक पद्धती जसे खुरपणी असेल, कोळपणी असेल करू शकलो नाही, मजुरांची उपलब्धता नसेल, तर अशाच वेळेला आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभावी, किफायतशीर आणि पर्यावरणासाठी अनुकसानकारक ठरणारी पद्धती म्हणजे एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धती होय. यामध्ये आपण काय करतो की ज्या काही उपलब्ध पद्धती आहेत तण नियंत्रणाच्या, त्याच्यामध्ये मग भौतिक पद्धती असतील, त्याच्यामध्ये मशागतीय पद्धत असेल, रासायनिक पद्धत असेल, यापैकी कुठल्याही एकापेक्षा जास्त पद्धतींचा वापर करून आपण तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी करत असतो. उदाहरणार्थ आपण पाहतो की ज्वारीसारख्या पिकामध्ये आपण सुरुवातीला ॲट्राझिन नावाचं तणनाशक उगवणपूर्व तणनाशक म्हणून वापरतो आणि त्याचं जे प्रमाण आहे ते सर्वसाधारणपणे 500 ग्रॅम प्रति एकरी असं आहे. आणि त्याच्या जोडीला आपण सर्वसाधारणपणे 6 आठवड्यानंतर एक कोळपणी आणि खुरपणी गरजेनुसार करतो. यालाच आपण एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणतो. उदाहरणार्थ हरळीसारखं तण आहे, जसं मग शेतकरी बांधवांनी विचारलं की लवाळ्यासारखा तणाचं नियंत्रण कसं करावं, तर हे जे तण आहे हे बहुवार्षिक तण आहे आणि हे तण कुठल्याही एका पद्धतीने नियंत्रणामध्ये आणता येत नाही. म्हणून आपण या तणांच्या नियंत्रणासाठी अनेक पद्धतींचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, ज्यालाच आपण एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धती म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण काय करतो की खोल नांगरंटी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये, त्याच्या काशा आणि त्याच्या गाठी आपण वेचून नष्ट करणं आहे, त्याच्यानंतर सतत स्वच्छता मोहीम राबवणं आहे, तण फुलावर येण्यापूर्वी उपटून टाकणं असेल, त्याच्यानंतर योग्य वेळेला आपण तणनाशकाचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणं असेल. तर अशा ज्या पद्धती आहेत त्याचा एकात्मिक वापर करणे म्हणजेच एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धती होय. ही पद्धत मग आपल्याला एकतर प्रभावी ठरते तणांचं नियंत्रण करण्यासाठी, दुसरी महत्त्वाची गोष्ट ती किफायतशीर आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती प्रभावी ठरते तण नियंत्रणाच्या दृष्टीने. सर, मला असं वाटतं की हे एकात्मिक तण व्यवस्थापन जे आपण आता सांगितलं की आपला जो बघणारा दर्शक आहे, जो शेतकरी आहे किंवा जी आपण तणनाशकांची नावं सांगितली ते अत्यंत मला असं वाटतं की टेक्निकल असल्यामुळे आणि इंग्रजीमध्ये असल्यामुळे आणि थोडीशी कॉम्प्लिकेटेड म्हणजे थोडं कठीण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात ठेवणं ते मला असं वाटतं की खूप कठीण जातं. आपली एखादी हेल्पलाईन जर असेल तर ती जर आपण आता दर्शकांना सांगितली तर मला असं वाटतं त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून ते आपल्याला डायरेक्ट फोन करून विचारू शकतील आणि ती लिहून घेतील. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण टेक्निकल नावं जी सांगतो पटकन शेतकऱ्यांना मला असं वाटत नाही की त्यांना ते समजून घेणं, लिहून घेणं हे मला वाटतं कठीण आहे. काय सांगता येईल सर? सर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचं कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र हे आहे आणि या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या माध्यमातून आमची दर शुक्रवारी कृषी माहिती वाहिनी चालते. तसेच आम्ही दर मंगळवारी कृषी सांज वाहिनी सुद्धा चालवतो. म्हणजे बऱ्याच वेळेला शेतकरी बांधव संध्याकाळी निवांत असतात,
ते गावामध्ये पारावर किंवा एका ठिकाणी मंदिरामध्ये बसलेले असतात, शेतीचे प्रश्न त्या ठिकाणी चर्चा करतात आणि मग ते संध्याकाळी त्या ठिकाणी आमच्या कृषी सांज वाहिनीला आपले प्रश्न विचारू शकतात. मला असं वाटतं की देशातली हे पहिलं कृषी विद्यापीठ असावं की ज्या ठिकाणी कृषी सांज वाहिनी आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये चालू केलेली आहे. आणि या ठिकाणी आमचा जो दूरध्वनी क्रमांक आहे तो आहे 02452 229 000. मी आमच्या कृषी माहिती वाहिनीचा क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 02452 229 000. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र. सर, एक फोन आलाय कोल्हापूरहून. सदानंद वनभट्टे काय विचारू इच्छितात? सदानंदजी नमस्कार, विचारा. सदानंदजी विचारा. हा, विचारा सर. आमच्याकडे ऊसामध्ये काट बोरा आणि हॅलो. हा, आवाज येतोय, विचारा. आवाज कमी करा टीव्हीचा. हॅलो. हा, टीव्हीचा आवाज कमी करा. आमच्याकडे काट बोर हा, आणि विचारा पटकन. हा, आणि बिंबा हा, हे काही केलं, बरेच हे वापरले, पण काही केलं तर जात नाही आहे. काय करावं त्याला? विचारूया सरांना. प्रश्न कळला आपला. सर, डॉक्टर साहेब काय सांगतील? हा, आपण कसं आहे, शेतकरी बांधवांनी विचारलेले की ऊस या पिकामध्ये काटबोरा आणि बिबा या तणांचा प्रादुर्भाव त्यांना झालेला आहे. आणि मग अशा वेळेला आपल्या पुढे दोनच पर्याय त्या ठिकाणी आहेत की एक लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये असं कुठलंही तणनाशक नाहीये की ज्या तणनाशकामुळे सर्वच प्रकारची तणांचा बंदोबस्त किंवा नियंत्रण त्या ठिकाणी होईल. म्हणून तणनाशकांच्या त्या ठिकाणी लेबल क्लेममध्ये दिलेलं असतं की त्याचं प्रमाण, त्याची वापरण्याची वेळ आणि सर्वसाधारणपणे ते कुठल्या तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी करतो ते तणनाशक. म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय आहेत. एक म्हणजे मेट्रिब्युझिन नावाचं तणनाशक जे आहे ते एकरी 600 ग्रॅम अधिक 2,4-D एकरी 500 ग्रॅम या दोन्हीचं मिश्रण करून जर त्यांनी वापरलं तर या दोन्ही तणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु याला गरज अशी आहे की हे जे तण आहे हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असावं, 2 ते 4 पानाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, एक प्रश्न, वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. आता तणनाशकाची फवारणी करायची आहे, त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट ज्याला आपण म्हणतो, PPE म्हणतो किंवा, तर त्याविषयी दर्शकांना सांगणं गरजेचं आहे की काय काळजी घ्यायला पाहिजे. हो, तर यामध्ये तणनाशके फवारताना पहिल्यांदा लेबल जे आहे ते नीट वाचून घ्यायचं आहे आणि तणनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार आणि ते दिलेल्या वेळेवर उगवणपूर्व किंवा उगवण पश्चात त्या ठिकाणी जसं दिलेलं त्याप्रमाणे वापर करायचा आहे. त्यानंतर ढगाळ आणि पावसाळी वातावरण तसंच धुकं वगैरे असेल, पाऊस असताना तणनाशकाची फवारणी जी आहे ती त्या ठिकाणी करायची नाही. वारा नसताना शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. आणि फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेने जर फवारणी केली तर त्या ठिकाणी ते फवारा जो आहे तो फवारण्याच्या अंगावर या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर जमिनीवर फवाराचे जे तणनाशक असेल त्याचे चांगले मशागत केलेल्या ढेकळ विरहित जे शेत आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. म्हणजे काय होईल की जे ढेकळाखाली दबलेले तण असतात ते त्या ठिकाणी त्यांचा प्रादुर्भाव जो आहे तो नंतर होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित जे ढेकळरहित जमीन असेल त्याच्यावर त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरायचा आहे. जे आपण कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारण्यासाठी तण वापरतो त्याच्या व्यतिरिक्त तणनाशकासाठी वेगळा या ठिकाणी पंप वापरायचा आहे. त्यानंतर जे नोझल आपण वापरणार आहोत ते त्या ठिकाणी फ्लडजेट नोझल किंवा जे फ्लॅट फॅन नोझल आहे याचा या ठिकाणी वापर करायचा आहे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शनमध्ये आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे. मोठ्या जनावरातील रोग निदान पद्धती असा विषय आहे. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील डॉक्टर सुनील लहाने, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे, आणि दुसरे तज्ज्ञ असतील डॉक्टर संतोष मोरेगावकर, विभाग प्रमुख पशुविकृतीशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी. दोन्ही तज्ज्ञ कार्यक्रमात सहभागी होतील. याविषयी जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मंडळी, आज दोन्ही महानुभव तज्ज्ञ इथे आले, डॉक्टर गोरे सर आणि डॉक्टर पिंजारी सर, आणि त्यांनी सांगितलं की खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन कसं करायचं. मी सुरुवातीला सांगितलं की जर आपल्याला उत्पादनात आपल्याला घट नको असेल, आपल्याला उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला तण नियंत्रण केलं पाहिजे. आणि सरांनी सांगितलं की एकात्मिक तण नियंत्रण करणं किती गरजेचं आहे. मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता आपण काळजी घ्याल. आणि पाऊस जोरात सुरू झाला आहे आणि येत्या 72 तासामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे असं भाकीत पण केलं आहे. त्यामुळे तणांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. मंडळी, आपल्या प्रश्नांची, आपल्या सूचनांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो. पत्र जर लिहून आम्हाला काही सूचना करायची असतील तर आमचा पत्ता असा आहे: निर्माता
कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. मंडळी, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही नेहमीच आपल्या ईमेलची सुद्धा वाट बघत असतो. ईमेल आयडी सुद्धा खाली दिलेले आहेत. कृषीदर्शन@ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com. ईमेलच्या माध्यमातून पण आपण संपर्क साधू शकता आणि फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून हा जर कार्यक्रम आपला मिस झाला असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम पुन्हा आपण बघू शकता आणि फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाची वेळोवेळी आपण माहिती घेऊ शकता. मंडळी, आज दोन्ही तज्ज्ञ आले आणि त्यांनी सांगितलं की तण व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे. जर आपल्याला जे उत्पादन आपल्याला जास्त घ्यायचं असेल किंवा उत्पादनातली घट कमी करायची असेल तर. सर, आपण दोघे इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.